थापड यांच्या माध्यमातून आणि आर्यन विशाल थापड यांच्या माध्यमातून ते म्हणजेच समीर बुरकुण यांना 555 रुपये या अर्धशतकी जी खेळी केली, अर्धशतक जे केलंय त्या कामगिरीसाठी. तर नक्कीच ते पारितोषिक थोड्याच वेळात आपण वितरित करूया मॅच झाल्याच्या नंतर. पहिला चेंडू ऑन साइडला, समीर याच्यावरती आक्रमण चढवलंय. जबरदस्त फटका दीपेश याच्या बॅटमधनं. अगोदर समीर याने एनसीसी नायगाव संघाच्या गोलंदाजांना पळो की सळो करून सोडलं होतं. तर दीपेश याने सुरुवात केली. दीपेश मेघवाले उजव्या हाताचा फलंदाज एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाच्या माध्यमातून. चला घाई करा जरा. प्रत्येक चेंडूला जर आपण असं पाहत राहिलो तर थोडासा वेळ होईल. फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय दीपेश मेघवाले याच्या बॅटमधनं. प्रहार केलाय गोलंदाज समीर बुरकुण याच्यावरती. हा षटकार. दोन चेंडूवरती सलग 2 फटके आलेत, ते सुद्धा क्रिकेट मधील सर्वात मोठे. ऑफ साइडच्या दिशेने चेंडूला ठेवलाय आणि इथे आपण पाहू शकतात आता मात्र कमबॅक केलाय. धाव फलक 3 चेंडूमध्ये 13 धाबा. 3 चेंडू 13 धाबा या धावफलकावरती लावल्यात. मात्र ऑन साइडला शतरक्षक निमेशला चकवलाय चेंडूने. आलाय चौकार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा. बघा बॅट मध्ये फटका चांगला कनेक्ट नाही झाला, लगेच बॅट चेंज केली जाते. काय आजकालची हा फास्ट आणि चॉईसेबल क्रिकेट आपण पाहतोय. एक वेळ होता 2 बॅटवरती अख्खा संघ खेळायचा, मग एका बॅटवरती अख्खा संघ खेळायचा. सध्या क्रिकेट बदललं, क्रिकेटचा दृष्टिकोन बदललाय आणि बॅट या ठिकाणी बदलली, फरक बदललाय, चेंडूवरचा आक्रमण बदललाय. आलाय रुपेश मोरे याच्या बॅटमधनं उत्तुंग असा षटकार. धाव संख्येमध्ये फरक, धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या 23. रिवर्स अटेम्प्ट केलाय. पॉइंट क्षेत्रामधनं चेंडू गलीच्या बाजूने वळलाय आणि रिझल्ट आलाय 4 धावांचा. चौकार. सत्तावीस धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. समीर पहिलं षटक टाकलं होतं. समीर याने अगोदरच्या मॅच मध्ये महेश भोईर याने पहिलं षटक टाकलं होतं. तर विशाल थापड आणि आर्यन
विशाल थापड यांच्या माध्यमातून आलेले आयन का आयन विशाल थापड यांच्या माध्यमातून आलेले 555 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. मॅच झाली की मग समीर यांनी ते स्वीकारायचं आहे आणि आयन यांना मी बोलवेन, त्यांच्या हस्ते ते आपण वितरित करणार आहोत. महेश भोईर, क्या बात आहे, समोर चेंडू, चेंडूवरती केलाय प्रहार दीपेश याने आणि चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. नक्कीच एन्जॉय करण्याचा मोका दिलाय वाकीपाडा संघाच्या प्रेक्षकांना. दीपेश मेघवाले या फलंदाजाने आनंद, उत्साह, उल्हास त्यांच्या खेम्यामध्ये बघायला मिळतोय. समीर याच्यावरती आक्रमण, त्यानंतर महेश याच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि लेंथ तशीच लाईन या ठिकाणी खराब केली जाते गोलंदाजाची. जी सुरुवात दीपेश याने केली आहे त्याच रिदम मध्ये, त्याच जोशामध्ये, त्याच मूड मध्ये फलंदाजी करताना सध्या तरी दीपेश. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला खेचायचा होता, पुल करायचा होता, पुल हा अनसक्सेसफुल झालाय. धाव फलक या चेंडूवरती थांबलाय. धाव संख्या आहे ती 34. जबरदस्त कामगिरी करत असताना एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघ या मैदानावरती. शॉर्ट पिच बॉल, चेंडू खाली राहिला, थोडासा शॉट होता, मात्र चेंडूने आणीमान बाउन्सचा प्रत्यय दिलाय आणि गोलंदाजाने कमबॅक केलाय. याला म्हटलं आता क्रिकेट. सुरुवात तुमची कशी होते त्यापेक्षा पुढील आयुष्य तुम्ही कसं जगता त्याला आयुष्यामध्ये फार महत्व आहे आणि समीर याने ते दर्शवलंय. बघा, दर्शवलं होतं, संधी निर्माण केली होती, मात्र ती संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि ज्याने जबरदस्त फलंदाजी केलंय दीपेश याने. किती वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय दीपेश, 20 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय, त्याला दिलंय जीवदान. धावसंख्या पुढे सरकली गेली 35 या धावसंख्येवरती. रुपेश मोरे नावाचा हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये. थोडासा शूचा ज्या लेस आहेत त्या सुटलेल्या आहेत आणि त्यामुळे आपण पाहू शकतो खेळ थांबलाय. किती चेंडू टाकून झाले, तर चेंडू टाकून झाले या षटकाचे 5, माफ करा वाईड आहे एक चेंडू, तर 4च चेंडू टाकून झालेले आहेत. धावा संख्या आहे ती म्हणजेच 35 धावा. अजून 8 चेंडूचा खेळ या मैदानामध्ये बाकी आहे. शरीरापासनं भरपूर लांब ठेवण्याचा प्रयत्न, आधी सफळ झाला डाव्या इष्टीला, नंतर रूम बनवण्याचा प्रयत्न, ऑफसाईडला खेळण्याचा रुपेश याचा फसलाय प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. महेश याने कमबॅक केलाय. काय जबरदस्त गोलंदाजी, कशी गोलंदाजी प्रेशर मध्ये करायला हवी, सहकार्याच्या षटकाला कसं सांभाळून घ्यायचं असतं, महेश भोईर यांनी दाखवलंय आणि समीर याने दिलेल्या त्या धावा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो. मला वाटतं किती धावा, 27 धावा. त्यानंतर महेश भोईर याने कंट्रोल मध्ये आणल्यात, फक्त 8 धावा दिल्या. धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती. चला, महिला कक्ष खाली करा विनंती असेल. महिला कक्षामध्ये जे खेळाडू किंवा मग प्रेक्षक बसले असतील, जी मुलं बसले असतील, बॉईज बसले असतील, त्यांनी बाहेर यायचंय तिकडनं आणि मुलींना, महिलांना जे महिला कक्ष बनवलाय त्यांना तिथे जागा उपलब्ध करून द्यायची. चला सर्वांनी या, बाहेर या, बॉईज यांना विनंती असेल. गोलंदाज निमेश थापड, शेवटचं षटक. ऑफ साइडला चेंडू खेळलाय, शतरक्षक आहे तिकडे तैनात. दीपेश मेघवाले बाद.
थँक्यू डीजे. रवी डबले आलेत नव्यानं फलंदाजीसाठी. निमेश याला पहिल्या चेंडूमध्ये गडी मिळालाय. बघा धावसंख्या कंट्रोल केली गेली. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. धावसंख्या आहे ती 35 वरती थांबलेली आहे आणि क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या गोलंदाजाने जरी जास्त धावा दिल्या असल्या तरी सुद्धा त्यानंतरच्या येणाऱ्या गोलंदाजाने त्या सावरून घ्यायचं असतं आणि पहिल्या षटकामध्ये गेलेल्या जास्तीत जास्त धावांमध्ये कंट्रोल आणायचा असतो. आपण पाहतोय की तेच करताना दिसला तो म्हणजेच महेश भोईर आणि तेच करताना दिसतोय तो म्हणजे निमेश. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट डिलिव्हरी टाकली जाते. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता मात्र थोडासा मागे पडला तरी सुद्धा यॉर्क लेनच्या आसपास चेंडूला पिच केलं होतं. बघा तुमच्या आयुष्यामध्ये टप्पा फार महत्वाचा आहे. क्रिकेट असो किंवा मग तुमचं व्यावहारिक आयुष्य, टप्प्याला महत्व दिलं जात आहे. पुन्हा एकदा परफेक्ट ओळखलं गेलंय. कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतोय रवी आणि त्याच दिशेने चेंडूला हाताळलं जात आहे. सुपर बॉलिंग केली जाते. एकही धाव त्याने आतापर्यंत दिलेला नाहीये. हालाकी हे शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. इथे धावा वाढणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या षटकामध्ये किती धावा आल्या त्यापेक्षा या षटकामध्ये धावा येणे गरजेचं आहे. क्या बाद आहे. बॅक टू बॅक चौथा चेंडू मी म्हणेन निर्धाव आहे, कारण की पहिल्या चेंडू ती गडी मिळवला होता. याला म्हटलं जातं क्रिकेट. असं वाटत होतं की पुन्हा 70-80 धावा बनतील की काय, मात्र इथे धाव संख्या ही थांबलेली आहे, होल्ड झाले. 8 चेंडू मला वाटतं, सॉरी 6 चेंडू झाले आतापर्यंत की धावा आलेली नाहीये. 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रेशर आता असेल रवीवरती. अजून एक निर्धाव चेंडू सळग 4 चेंडू रवी याला निर्धाव खेळवले गेलेत. रुपेश मोरे मात्र नॉस्टिकेटवरती उभा आहे आणि पाहतोय काय घडतंय. रुपेश मोरेची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 वरती तो नाबाद आहे मैदानामध्ये. आणि अपील केले फलंदाज बाद. सुरुवात विकेटना, शेवट विकेटना निमेश तापड उत्कृष्ट गोलंदाजी, मॅडन विकेट, वॉट बॉलिंग. खूप खूप अभिनंदन निमेशाचं, कारण की मेडन विकेट मिळवण्याचं हे रेकॉर्ड जे झालंय, हा पहिला गोलंदाज आहे या मैदानावरती त्याने मेडन विकेट ओव्हर टाकलेली आहे. एक मेडन होती, त्यानंतर एक मेडन विकेट ओव्हर आजच्या दिवसामध्ये बघायला मिळाली. तर धावसंख्या झाली 35-36 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. तर आपण यानंतरच्या टॉस कडे जातोय. साई श्रद्धा ससूनवगर आणि आई भवानी स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. साई श्रद्धा ससूनवगर आणि आई भवानी स्पोर्ट्स ब्राह्मणगाव दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आई भवानी ब्राह्मणगावचा कर्णधार मला वाटतं या ठिकाणी आलेला आहे. साई श्रद्धा ससूनवगर संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, तो सुद्धा आलेला आहे. आपण टॉस करूया. तर नमस्कार, प्रथमतः दोघांना शुभेच्छा असतील. ससूनवगर ब्राह्मणगाव गणेशजी बाबर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. अगोदर दादा त्यांना टॉस दाखवा. काय काय, एका बाजूने कारखानपाडा लिहिलाय, एका बाजूने साई माऊली चषक लिहिलाय. अगोदर कुठला खेळाडू आला होता, मात्र मी म्हणेन कोण बोलणार आहे, तुम्ही बोलताय. ससूनवगर कॉल करते. कारखानपाडा असा कॉल झालाय आणि साई माऊली चषक आलाय, तर जिंकलेला आहे. विनंती करतोय आपण बसून घ्या. तर ब्राह्मणगाव संघ टॉस जिंकला, काय स्वीकाराल? बॅटिंग. शुभेच्छा असतील तुम्हाला, तुम्ही तुमच्या संघाला जॉईन करू शकता. मात्र तुम्ही टॉस जरी पराभूत झाला असला तर सुद्धा मॅच बाकी, अजून 4 षटक बाकी आहेत. मात्र तुम्ही टॉस जिंकला असता या मैदानावरती पहिल्यांदा काय करणं पसंत केलं असतं? गोलंदाजी करणं पसंत केलं असतं. खूप खूप शुभेच्छा. दरम्यान भावेश याचा पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, सरळ
लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या शतरक्षक येतात, चेंडूला उचलतात, फेकतात. मग परफेक्ट चेंडू हाताळला होता भावेश याने. या चेंडूंची गरज आहे, कारण की समीर याला थांबवायचं असेल तर तुम्हाला यॉर्कलँडच्या आसपास गोलंदाजी करावी लागेल. कारण ज्या पद्धतीने तो सध्या फॉर्म मध्ये दिसतोय, भन्नाट फॉर्म त्याच्याकडे सध्या आहे. आणि एक एक क्रिकेटरचा एक एक वेळ, एक एक मोसम तो नक्कीच गाजवत असतो. ऑन साइडला महेश भोईर याच्या बॅटमधनं आता मात्र मोठा फटका आलाय. 6 धावा, षटकार. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 4 चेंडू मध्ये 13 धावा या धावफलकावरती आल्यात. एक कश्मकश मुकाबला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक रंगतदार लढत आहे. आणि जेव्हा दोन चांगले संघ, दोन इनफॉर्म संघ मैदानामध्ये एकमेकांसमोर उभे टाकले जातात, तेव्हा ते मॅच बघायला प्रेक्षकांना सुद्धा मजा येत असते. भावेश, क्या बात आहे, परफेक्ट डिलिव्हरी तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एकच धाव. धावफलक 14. एक शेवटचा चेंडू शिल्लक भावेश याचा. मॅच चांगल्या पद्धतीने पुढे सरकते. एका षटकामध्ये 2 मोठे फटके लागलेत आणि 3 सिंगल सुद्धा आल्यात. या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न परफेक्ट यष्टनमध्ये चेंडूला टाकला होता, शतरक्षक आहे तिकडे, मात्र एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा सहजतेने पूर्ण. धावसंख्या पुढे सरकली गेली 16 या धावसंख्येवरती. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिलं षटक समाप्त झाल्याच्या नंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच अष्टभुजा लहुपाडा संघाची 1 बाद 16. तर त्वरित मॅच सुरू करा, पंचांना विनंती असेल, जास्त वेळ घेऊ नका. कालच्या मॅचेस भरपूर संध्याकाळच्या सत्रामध्ये इकडे धूर थोडस प्रदूषण जाणवतं, त्यामुळं लाईव्हला त्या मॅचेस बॅड लाईट दिसतात. तर विनंती असेल प्रत्येक खेळाडूला ते धुकं येण्याच्या अगोदर किंवा मग तो धूर येण्याच्या अगोदरच आपण आजचा दिवस संपवायचा विचार करतोय, जेणेकरून खेळाडूंना सुद्धा त्रास होणार नाही. तर म्हणणं रुपेश आलाय, रुपेश याचा हा चेंडू आणि हवेमध्ये खेळलाय, शतरक्षक आलाय. जयेश झाले चूक आणि चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. धावफलक पुढे सरकला गेला 18 या धावसंख्येवरती. टेक द कॅच आणि विन द मॅच. 2 खेळाडू त्या ठिकाणी होते. अनिकेत आणि जयेश होता. ऑन साइडला पुन्हा एकदा. आता मात्र अनिकेतच्या हातामध्ये झेल विसावलाय आणि फलंदाज बाद झालाय. दिनेश ऑन साइडच्या दिशेने पुल करण्याच्या नादामध्ये चेंडू वर गेला होता आणि फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा येतोय वाकीपाडा संघ. ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण केलंय, त्याच्या जोरावरती सध्या त्यांच्या बाजूने थोडासा सामन्याचा कल वाटू लागलेला आहे. समीर मैदानामध्ये आहे, निमेश मैदानामध्ये नव्यानं आलाय. आता चेंडू शिल्लक असतील ते एकूण
10 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. ही मॅच बनू शकते. रुपेश याच्या या षटकामध्ये कशा पद्धतीनं ते फलंदाजी करतात त्याच्यावरती भवितव्य अवलंबून असणार आहे सामन्याचं. रिव्हर्स खेळायचा होता आणि आपण पाहू शकतो अपील या ठिकाणी मात्र हुशार आहेत खेळाडू बघा. काय जबरदस्त, काय जबरदस्त कामगिरी. माहिती आहे क्रिकेटची पंढरी जुचंद्रातून येतात हे खेळाडू आणि आपण पाहतोय भरपूर क्रिकेट खेळलं जाते. सर्व कला कलागुणांचं संपन्न असलेलं गाव आहे. आई चंडिकेच्या पायथ्याशी राहणारे हे खेळाडू आहेत आणि नक्कीच अर्थातच भरपूर क्रिकेट त्यांनी पाहिलंय आणि पंचांवरती प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता वाईट आल्या दरम्यान. टायमिंगला जवाब. सुपर शॉट निमेश थापड्याच्या बॅटमधनं. सुंदर क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा षटकार. थँक्यू डीजे. तर चला आपण जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने लक्ष केंद्रित करतोय. धावसंख्या झालेली आहे एकूण 25 धावा धावफलकावरती. त्या षटकारांशी सामन्यामध्ये थोडासा सुलभ मार्ग केलाय, सोप्पा केलाय मार्ग. या ठिकाणी थोडासा ऑर्थोडॉक्स शॉट सिलेक्शन. चेंडू धावतोय फाईन लेग क्षेत्राच्या बाजूनं. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. कुठल्या पद्धतीने धावा येतील पाहणं गरजेचं आहे. चौकार हा लेग बायच्या रूपानं आलाय. थँक्यू डीजे. अजून मला वाटतंय 7 धावांची गरज आहे. चेंडू टाकून झालेत अजूनपर्यंत या षटकाचे ते म्हणजे आपण पाहिले तर 4 चेंडू टाकून झालेत म्हणजे 8 चेंडू आणि 7 धाबा. एखादा डॉट डिलिव्हरी तर आपण पाहिली या सामन्यामध्ये आणू शकते. पुन्हा एकदा लेग स्पिन पद्धतीचा चेंडू. चेंडूला ओळखलंय आणि खेळलाय. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी मिळाली जाते. 7 चेंडू 6 धावांची गरज. वाकीपाडा संघाच्या हातामध्ये अजून सुद्धा मॅच आहे. ज्या पद्धतीनं जी गोलंदाजी होते मात्र समीर आलाय समोर. समीर याच्यावरती सर्वांच्या नजरा असतील. दरम्यान 7 चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा. वड बॉल. परफेक्ट चेंडू, परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट टप्पा, परफेक्ट लाईन. परिणाम निर्धाव चेंडूची समाप्ती. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. इथे कुठला गोलंदाज जलवा बिखरण्यासाठी येईल पाहणं गरजेचं आहे. रवी रवी डबले नावाचा हा खेळाडू. अनुभव भरपूर आहे गोलंदाजीचा. क्रिकेट म्हटलं की आशा निराशा अपेक्षा भंग हे आलंच. मात्र मागील इनिंग मध्ये काय झालं त्यापेक्षा मला या इनिंग मध्ये काय करायचं आहे याच्यावरती लक्ष असायला हवं. आणि एपीजे अब्दुल कलाम सरांनी सांगितलंय की तुमचा एम, तुमचा गोल, तुमचं लक्ष फार महत्वाचं आहे आणि त्याच्या बाजूने वाटचाल करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. थिंक पॉझिटिव्ह. काय जबरदस्त चेंडू. पहिला चेंडू निर्धाव आलाय. सॉरी थोडस त्या ठिकाणी व्यत्यय आला मॅच मध्ये.
आणि कॉमेंट्री मध्ये मी म्हणेन 5 चेंडू 6 धाबा. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक स्वतः गोलंदाज जाण्याचा प्रयत्न करतोय. इथे काय घडेल काय बिघडेल, झेल मिळालेला नाहीये, मात्र 2 धावा मिळाल्यात. आता चेंडू शिल्लक असतील 4 आणि धावांची गरज सुद्धा असेल ती 4. चार मध्ये 4 धावांची गरज. सामना जेवढा सोपा वाटतोय, जेवढा सरळ वाटतोय, तेवढा सोपा नाहीये. जेव्हा समोर लक्ष दिसतं तेव्हा मनुष्य प्राणी जो असतो तो थोडासा रिलॅक्स होतो. 4 चेंडू 4 धावा. सुरेख शॉट सिलेक्शन, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं 4 धावांसाठी विजयी चौकार निमेश तापाड्याच्या बॅटमधनं. खूप खूप अभिनंदन. तर या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि नक्कीच अभिनंदन करतोय. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश घेतोय तो म्हणजेच अष्टभुजा लहुपाडा संघ. जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया सुंदर असं गीत. तोपर्यंत फिल्डिंग साठी उतरा ससूनवगर.